सर्वांना नमस्कार. सर्वांना जय शिवराय, जय भीम. आता 2 दिवसामध्ये जरांगे पाटलावरती जे आरोप प्रत्यारोप होत आहेत ते कोण करवून आणले किंवा आता जरांगे पाटील मुंबईच्या वाटेनं कूच केलेले आहेत आणि त्यामध्येच बाळासाहेबांचं प्रत्येक वाक्य आणि वाक्य खरं होतंय आपल्याला या ठिकाणी असं म्हणता येईल. आता जरांगे पाटील, बाळासाहेब आंबेडकर आणि बच्चू कडू ह्या तिघांचा नेमका बॉन्ड काय? त्यानंतर जे शंका आणि भीती बाळासाहेबांना होती ती का होती आणि नेमका आता हा जो प्रकार घडतोय हा प्रकार नेमका काय आहे या ठिकाणी सर्वांनी मिळून हा लढा लढायचा आहे. ओबीसी असो, बहुजन असो किंवा कुणी असो, सर्वांनी एकत्र घेऊन हा लढा लढायचा आहे. आता जर हारले तर जरांगे एकटे हारणार नाहीत, पूर्ण महाराष्ट्र हारणार आहे, हे सर्वांना लक्षामध्ये ठेवा. मित्रांनो, मी आपला मित्र जगताप आरजे. तुम्ही बघतायत आपला आवडतं चॅनल. बघा, आता जो तुम्ही मुद्दा पहिला समजून घ्या की मराठा एक महाराष्ट्रामधील सगळ्यात मोठा असं जात समुदाय किंवा कम्युनिटी आहे. यापेक्षा मोठी कम्युनिटी महाराष्ट्रामध्ये नाही. तर कम्युनिटी बोलतोय मी, तुम्हाला एखादा संवर्ग बोलत नाही. ओबीसी, एससी हे संवर्ग झाले, पण एक जात सगळ्यात मोठी महाराष्ट्रामध्ये ते म्हणजे मराठा जात. जर ही मराठा जात तिला आता ह्या गोष्टी भोगाव्या लागत असतील, त्यांच्या वाट्याला हे येत असेल, तर जे लहान लहान जाती आहेत त्यांना न्याय ह्या महाराष्ट्रामध्ये मिळेल का, हा मला तुम्हाला खडा सवाल आहे. आणि जे कुणी जे नेतृत्व उभं राहिले जरांगे पाटलाच्या रूपानं त्याला नाव ठेवत असेल त्यांनी कान उघडे ठेवून ऐका. जरांगे पाटलामुळे 5 ते 6 कोटी मराठा एकत्र आला, एवढा मोठा समुदाय एकत्र आला, याला सुद्धा सरकार झुकत नाही. तर तुम्ही कुठली मागणी केली तर सरकार झुकल का तुम्हाला? त्यामुळं जर आज जरांगे पाटलांचं आंदोलन जर हाणून पाडलं, त्याला हरवलं, समजून जा महाराष्ट्रामध्ये कोणीच राजकारणापुढे जिंकू शकणार नाही. त्यामुळं प्रकाशजी आंबेडकर वारंवार एकच गोष्ट बोलायची. ह्या वेळेस कुठलाही विरोधक सुद्धा उठत नाही, विरोधक सुद्धा बोलत नाही, कुणीच बोलत नाही. अशा वेळेस प्रकाशजी आंबेडकर वारंवार म्हणायचे मराठ्यांना धोका हा निजामी मराठ्यापासूनच आहे. हा निजामी मराठा संवर्ग आता जन्माला नाही आला, तो पूर्वीपासून आहे. निजामाच्या काळापासून, शिवरायांच्या काळापासून हा मराठा आपली भूमिका कठोरपणे करतोय. कारण त्यावेळेस सुद्धा शिवरायांच्या स्वराज्यामध्ये काही फितूर मावळे हे मराठाच होते. ही गोष्ट खोटी नाही, ही गोष्ट तंतोतंत लागू पडते. अशा वेळेसच बच्चू कडू समर्थन करतात जरांगे पाटलांना. अभिमान आहे, एक माणूस म्हणून ते यासाठी पुढे आलेले आहेत. आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे, जे बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की जरांगे पाटलांना विषबाधा करू शकतात किंवा त्यांना मारायचा कठी असू शकतो. कारण काय आहेत? हे सगळ्यात मोठं कारण आहे श्रेयवाद. जर मराठा आरक्षण मिळालं त्याचं श्रेय घेणार कोण? जर श्रेय जरांगेला भेटलं तर जरांगे मराठ्याचा देव बनेल आणि त्याचा फायदा हा बाकीचा समाज करून घेईल, पण त्याचा फायदा राजकारणाला होणार नाही, सत्ताधाऱ्याला होणार नाही. का होणार नाही? कारण त्यांना ते श्रेय भेटणार नाही. सर्व काय म्हणतील, आरक्षण आणलंय कोण? जरांगेनं आणलं. पण त्यावेळेस यांचं ना होणार आहे का? होणार नाही. वारंवार तुम्ही बाईट बघून घ्या, कालच्या तुम्ही पूर्ण बाईट बघून घ्या नेते लोकांच्या. त्यांचं एकच वाक्य आहे की फडणवीस साहेबांनी आरक्षण दिलं. मग जर तुम्ही आरक्षण दिलं असेल तर मग हा वाद का होतोय? आणि जो बारसकर, वानखेडे जे असे लोक आहेत, हे लोक तुमच्या सोबत फोटोमध्ये काय करतात? जरांगे पाटलावरती आरोप होतोय, आरोप आपण मीडियावरती बघत असाल. त्यांच्यावरती एकच आरोप आहे, तो आरोप म्हणजे शरद पवारांना ह्यांना लावून दिले किंवा शरद पवार यांचे बोलते धनी आहेत. फक्त जरांगे स्क्रिप्ट वाचतात. त्यांचं आम्ही समर्थन कोणीच करत नाही महाराष्ट्रामध्ये. ठीक आहे, समर्थन केलं तरीही जरांगे पाटलांनी जी मागणी केली आहे ती हिंसा वापरून मागणी केली नाही. आपले जे घटनेने ह्यांना राईट्स दिलेले आहेत त्याचा त्यांनी वापर केलेला आहे. कारण आंदोलन करायचा अधिकार हा सर्वांना आहे, त्याचा हक्क आहे, त्याचे हे फंडामेंटल राईट आहे त्यांचे. तर ते उपयोग करत आहेत, याला सरकारची हरकत नसायला पाहिजे. जर जरांगे पाटलांनी वैयक्तिक गोष्ट मागितली असती तर गोष्ट वेगळी असली असते. त्यांचं आरक्षण सफल होते, त्यांना सहकार्य मिळते. अशा वेळेस मराठ्यांना फोडायचं राजकारण महाराष्ट्रामध्ये होत आहे असं पण लोक म्हणत आहेत. त्यामध्ये ते अजय बारसकर असतील किंवा वानखेडे असतील किंवा अनेक असे, ते फक्त जरांगे विषयी भडकावायचं आणि जे समाज एकजूट जो समाज आलाय तो पूर्ण बाहेर वेगळा करायचा हे त्यांचा कट आहे. आणि ते कटामध्ये ते
यशस्वी पण झालेले आहेत। जरांगेवरती नको ते आरोप, जे गोष्ट खरी नाहीच त्या गोष्टीच्या लादल्या गेलेल्या आहेत। कारण काय, फक्त जर आता जरांगे इथं बसलेले आहेत आंदोलनाला, जरा सराटीला जर असे बसत राहिले तर आपलं पूर्ण जे आपली इमेज आहे खराब होईल। त्यामुळे ते आंदोलन हाणून पाडावं त्यांना लागणं हे गरजेचं होतं। आणि त्यांनी फक्त एक गोष्ट केली, सराटीमधून जरांगेला उठवण्यासाठी, जरांगे पाटलांना उठवण्यासाठी जो एवढा अट्टहास केला तो अट्टहास केलाय। आणि त्याला जरांगे सुद्धा बळी पडले। अहो, उपोषण करणारा माणूस आहे, उपाशी माणूस आहे, तुम्ही हा डवचत आहे, नुसतं डवचत आहे, त्याच्यावरती नैतिक कुठले तुमच्या हल्ले करत तुम्ही, त्यावेळेस त्याची मनस्थिती काय असणार आहे माणसाची, ठीक आहे। कुणाच हा मुद्दा आहे, फक्त श्रेयवाद लाटणं आणि एक अस्तित्व जरांग्यांचं आहे ते नुसतं नाबूद करायचं आणि हे लढा दाबायचा प्रयत्न शासन करते की काय, हा प्रश्न सर्वांना पडतोय। शरद पवारांची बी टीम किंवा शरद पवारांचा हात पाठीमागे आहे ह्या गोष्टी वेगळ्या आहेत, पण नैतिकता म्हणून एखाद्या आंदोलनाकावरती ही वेळ आणणं हे चुकीचं आहे, हे पण लोक म्हणतात। आणि बाळासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेस सांगितलं होतं की जरांगेवरती विषबाधा होऊ शकते, त्यांना मारण्याचे कट होऊ शकतात। आता तेच आरोप जरांगे पाटलांनी फडणवीसावरती केले, ते कितीपत खरे आहेत काय आहेत हे कायदा सुव्यवस्था, पोलीस आणि कोर्ट बघून घेईल, तो विषय वेगळा आहे। पण त्यांनी एवढे मोठे गंभीर आरोप फडणवीसावर का केले हा एक प्रश्न या ठिकाणी उद्भवतो की बाबा एवढा मोठा आरोप एका आंदोलनकर्त्यानं डायरेक्ट गृहमंत्र्यावरती केला आणि गृहमंत्र्याला अरे रावीची भाषा, ह्या सर्व गोष्टी जरांगे पाटलांनी का केल्या असाव्या, त्यांना असं कुठल्या गोष्टी समजल्या यांच्याविषयी, हा एक सर्वांना प्रश्न आहे। आणि जे आंदोलन उभारलेलं आहे ते आंदोलन खरंच हे लोक हाणून पाडतील का, किंवा ते हाणून पाडलं जातंय यावरती पण शंका आहे। बघा, समजून घ्या, जर यावेळेस मराठे हारले, मराठा आंदोलक जर हारले तर समजून घ्या भविष्यामध्ये कुणीच जिंकणार नाही। मी राजकारणाविषयी नाही बोलत, आपले मी हक्काविषयी बोलतो। ज्याप्रमाणे भारतामध्ये आपलं किसान आंदोलन जसं दाबतात, तसंच महाराष्ट्रामध्ये जरांग्यांचं जे मराठा आंदोलन आहे ते दाबायचा प्रयत्न होतो की काय। आणि जर हा प्रयत्न त्याचा यशस्वी झाला तर समजून घ्या भविष्यामध्ये प्रत्येक कम्युनिटीचं भविष्य हेच असणार आहे। राजकारणामध्ये कुणी असू द्या, ओबीसी वाले असू द्या, कुणी असू द्या, राजकर्त्याला समाजाविषयी काही देणं घेणं नाही। याचं जातीवंत मूर्तिवंत उदाहरण म्हणजे हे मराठा आरक्षण। ह्या आरक्षणानं खूप काही शिकवलंय, आरक्षणानं सगळं उघडे करून दाखवलंय। त्यामुळे शहाणे व्हा, एका शीतावरून भाताची पूर्ण परीक्षा समजते, भात किती शिजला हे समजते, फक्त त्यातलं एक शीत काढून त्याला चेक केलं तरी तुम्हाला तुमच्या पुढे एवढं मोठं उदाहरण आहे, तुम्ही यावरून बोध घ्याल अशी आपल्याला आशा आहे। आणि जे भीती बाळासाहेब आंबेडकरांना होती ती भीती खरंच प्रत्यक्षामध्ये खरी होती की काय आणि खरी आहे असं पण लोकांचं स्टेटमेंट आहे। आणि या एकूणच ह्या पूर्ण समस्यामध्ये कुणीच जरांगे पाटला सोबत राजकारणात समजत लोक नाहीत, फक्त बाळासाहेब आंबेडकर, बच्चू कडू हे दोन तर लोक सोडले, राजकारणाचे माणसं सोडले, तर जरांगे पाटला सोबत त्याला समर्थन करणारे असे राजकारणामधील बाकी कोणीही नाही, विरोधकही नाही। विरोधक फक्त आपल्या पोळ्या भाजायचं काम करतात, सत्यवादी पण तेच करत आहेत। आता प्रश्न पडलाय मोठा की हे आंदोलन कुठं जाऊन थांबेल। आणि जो समाज, एवढी मोठी कम्युनिटी आहे, जर याची अवस्था हे असेल महाराष्ट्रामध्ये, जर मग लहान लहान जे जाती आहेत त्यांचं भविष्य खरंच काय असणार आहे। तुम्हाला या विषयावर वाटतंय काय, तुमचं ओपिनियन काय या विषयावरती, तुमचं नेमकं मत काय आहे ते मत नक्कीच कमेंट करून सांगा। आणि तुम्हाला शिवरायाची भीमरायाची शपथ आहे, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ठेवा। आता हीच गरज आहे, तुम्ही समर्थन जरांगे पाटलाला द्या। तुमची जात कुठलीही असो, तुमचं कम्युनिटी कोणतीही असो, तुमचा स्वर कोणताही असो, एक मानवता म्हणून जर राजकारण जर पूर्ण एक होत असतील तर आपल्याला एक व्हायला हरकत काय, मला हा तुम्हाला हा सवाल आहे। जर राजकारणी पूर्ण एक होत असतील तर आपण एक का होत नाही, खाली कमेंट नक्कीच करून सांगा।